एक सविस्तर बातमी, बारामतीतील नवीन बस स्टँडचं आज उद्घाटन होणार आहे। नवीन अत्याधुनिक सुविधांसह या ठिकाणी बस स्टँड तयार झालेला आहे आणि नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीने बस स्टँडचं उद्घाटन केलं जाईल। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे याच ठिकाणून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, या नवीन आणि अत्याधुनिक अशा बस स्थानकाची एक झलक आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। निकिता, अगदी बरोबर आहे। खरं तर आज बारामतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत। बारामतीमधल्या विविध विकास कामांचं उद्घाटन जे आहे ते सुद्धा होणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्व म्हणजे अजित पवारांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवीन बस स्टँडचं उद्घाटन जे आहे ते आज ऑनलाईन पद्धतीने होते। आपण पाहतोय की बस स्थानकाला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि याच नवीन बस स्थानकाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या हस्ते होतंय। आपण पाहतोय की हे नवीन बस स्थानक जे आहे जवळपास 50 कोटी रुपये खर्चून हे नवीन बसस्थानक जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे। एकाच वेळी जवळपास 20 फलाटावरती गाड्या उभ्या राहू शकतील अशी सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रूप झिंक अशा पद्धतीची डिझाईन जी आहे ती खरं तर या संपूर्ण बसस्थानकाची करण्यात आलेली आहे। जवळपास 50 वर्षांची गॅरंटी असेल अशा पद्धतीचं हे काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नवीन बसस्थानकामध्ये ओपन टू स्काय हे गार्डन जे आहे ते असणार आहे। अत्याधुनिक प्लॅटफॉर्म जे आहे ते बनवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर ही सगळी माहिती जी आहे ती LED स्क्रीनवरती येणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे आणि आपण पाहतोय की प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीच्या स्क्रीन ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। बैठक व्यवस्था या ठिकाणी असणार आहे आणि जवळपास 50 कोटी रुपये खर्चून हे नवीन बसस्थानक जे आहे ते अजित पवारांनी या ठिकाणी बांधलंय। आज त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होतंय। ज्यावेळेस या नवीन बसस्थानकाचं उद्घाटन होईल त्यावेळेस बससेवेचा शुभारंभ जो आहे तो सुद्धा केला जाणार आहे आणि आपण पाहतोय की 2 बसेस हिरकणी बसेस ज्या आहेत त्या ठिकाणी सजवून तयार करण्यात आलेल्या आहेत। बरोबर आहे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतरही तुमच्याकडून जाणून घेत राहू प्रदीप। तुर्तास धन्यवाद।